नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 32 प्रकारच्या विविध योजनेचा लाभ या बांधकाम कामगारांना दिला जातो. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच, कामगार पेटी तसेच मुलामुलींना स्कॉलरशिपसुद्धा दिली जाते व लग्नासाठी खर्चसुद्धा दिला जातो. अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या योजना या बांधकाम कामगारांना दिल्या जातात. त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करणे गरजेचं आहे व ऑनलाईन फॉर्म भरणेही गरजेचं आहे. तर बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कामगार नोंदणी करण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर यायचं आहे. ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण बांधकाम कामगार वेबसाईटवरती येतो. वेबसाईटवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. यामधील तुम्हाला पहिलाच ऑप्शन कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन पेज येईल. यामध्ये ही नोट एकदा वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर व मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्या व्यक्तीची बांधकाम नोंदणी करणार आहे त्याच व्यक्तीचा आधार नंबर व मोबाईल नंबर यामध्ये टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे नवीन पेज लोड होईल. यामध्ये तुम्हाला त्या बांधकाम कामगाराची सर्व माहिती टाकायची आहे. माहिती भरताना लक्षात ठेवा, आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच इथे सुद्धा टाका. पहिल्या बॉक्समध्ये कामगाराचे नाव टाका. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव टाका आणि शेवटी आडनाव टाका. पुढे जेंडर सिलेक्ट करा. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर पुढे आधार नंबर ॲटोमॅटिक दिसेल की जो आपण पहिला रजिस्टर करताना टाकला होता. पुढे वैवाहिक स्थिती टाका. त्यानंतर जन्मतारीख टाका. जन्मतारीखसुद्धा आधारवर आहे तशीच टाका. पुढे कॅटेगरी निवडा. कॅटेगरी ही SC ST OBC काय असेल ते निवडा. आता खाली येऊयात. यामध्ये ॲड्रेस ॲज पर आधार. यामध्ये तुम्हाला आधार कार्डवरील जसा ॲड्रेस आहे तसाच इथे सुद्धा ॲड्रेस टाकायचा आहे. बिल्डिंग नंबर, इमारत नंबर, रोड, गाव, जवळचे महत्त्वाचे ठिकाण. त्यानंतर तुम्हाला जिल्हा व तालुका निवडून पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये पिन कोड आपोआप येईल, तो आपण चेक करून घ्यायचा आहे. खाली आल्यानंतर बांधकाम कामगाराच्या कौटुंबिक तपशिलाचा यामध्ये समावेश करायचा आहे. कामगाराच्या कुटुंबाबाबत माहिती द्यायची आहे. यामध्ये सर्वात पहिला त्या बांधकाम कामगाराची माहिती येईल. यामध्ये तो बांधकाम कामगार काय करतो ते यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पुढे एज्युकेशन विचारलं आहे. एज्युकेशन हे बांधकाम कामगाराचे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे कामगाराचे जे काही शिक्षण झाले असेल ते यामध्ये कंपल्सरी टाकायचं आहे. त्यानंतर बाकी काही करण्याची गरज नाही. पुढे आपल्याला ॲड मोर या बटनावरती क्लिक करून आपल्याला कुटुंबातील सर्व व्यक्ती म्हणजेच आपली पती पत्नी असेल, मुलगी असेल यांची माहिती भरायची आहे. त्यानंतर नॉमिनी हा कंपल्सरी लावणे गरजेचे आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर एम्प्लॉय डिटेल्स म्हणजे जे 90 दिवसाचे सर्टिफिकेटची माहिती आहे ती यामध्ये भरायची आहे. यामध्ये पहिला तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता, स्लॅब वर्कर आहात, प्लंबर आहात, इलेक्ट्रिशियन आहात की सेंटरिंग आहात, यामध्ये सर्व प्रकारचे दिलेले आहे. त्यामध्ये कोणताही तुम्ही एक प्रकार सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर टाईप ऑफ इश्यू, जारी करणाऱ्याचे प्रकार. आता हे जे 90 दिवसाचे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिले आहे, ग्रामसेवकने दिलं आहे, कॉन्ट्रॅक्टरने दिले आहे की गव्हर्नमेंट इंजिनियरने दिले आहे, ते यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. पुढे जे कोणी सर्टिफिकेट दिले आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच त्या इंजिनियरचा नोंदणी क्रमांक यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक म्हणजेच 90 दिवसाचे सर्टिफिकेट कधी दिले आहे त्याची तारीख टाकायची आहे. पुढे जावक नंबर म्हणजेच 90 दिवसाच्या सर्टिफिकेटचा क्रमांक यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पुढे नियुक्त्याचं नाव टाकून पुढे नियुक्ताचा जिल्हा व तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार व्हेरिफिकेशनसाठी
बांधकाम कामगार ऑफिसवर जाणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही तालुका लेवलला बांधकाम व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. यासाठी तुम्ही कोणताही एक तालुका निवडायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला आत्ता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला 2च प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. एक म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे 90 दिवसाचे प्रमाणपत्र. हे डॉक्युमेंट तुम्ही JPG, PDF या प्रकारामध्ये 2 MB पर्यंत अपलोड करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स या बटनावरती क्लिक करून तुम्ही ज्या तारखेस बांधकाम व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहात ती तारीख यामध्ये निवडायची आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता जे येल्लोमध्ये दिसत आहेत ते स्लॉट फुल असतील, रेडमध्ये दिसत असेल त्यावेळी शासकीय सुट्टी असेल आणि व्हाईटमध्ये असतील म्हणजे ती आपण कोणतीही त्यातील एक तारीख निवडू शकतो आणि जी आपण तारीख निवडलेली आहे ती आपल्याला ग्रीनमध्ये दिसेल. अशा प्रकारे ही स्लॉटची पद्धत आहे. त्यानंतर खाली तुम्ही चेकबॉक्सला मार्क करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्या नंबरला OTP जाईल. OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट होईल व आपण निवडलेली तारखेचं आपल्याला अपॉइंटमेंट लेटर मिळेल. हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन आपण जी तारीख निवडलेली होती त्या दिवशी आपण बांधकाम ऑफिसला भेट द्यायचं आहे. त्यासोबत तुमचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा होता. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर थोड्याच दिवसात आपला फॉर्म ॲक्सेप्ट झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही ₹1 पेमेंट करून आपण यशस्वीरित्या बांधकाम कामगार योजनेचे सर्व लाभ घेऊ शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्कीच करा. धन्यवाद.